जास्त 20 एकर जर का क्षेत्रफळ डवरायचं म्हणलं तर 700 रुपये एकराच्या हिशोबानं 7 दुनी 14,000 रुपये मला लागत होते. आता किती लागतात डिझेल वगैरे, ट्रॅक्टरचं मेंटेनन्स, तुमच्या सोबतचा लेबर, तुम्ही तुमचा रोज असं सगळं पकडून आता किती लागतात? आता समजा आता तसा जर का विचार केला तर मला फक्त आता डिझेल आणि एक माणसाचा खर्च लागणार आहे. ही अशी आयडिया की मला सुरुवातीला म्हणजे मजुराचं आणि डवरने आपल्या बैल नसल्यामुळे कसं डवराची अडचण यायची, त्याच्यामुळे मनात अशी कल्पना कमी माणसामध्ये कमी मजुरामध्ये समजा कमी खर्चामध्ये आपलं काम होते आणि भरपूर आपल्या टायमाची बचत होते, वेळाची बचत होते, पैशाची बचत होते आणि काम भरपूर होते. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. माझ्यासोबत आहेत निलेश निकम, राहणार नायगाव दत्तापूर, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. आणि आपल्याला ते दिसतं मेसी फर्ग्युसन, त्याच्या मागे आहे ते डवरणी यंत्र अर्थात कोळपणी यंत्र. आणि त्यापासून त्यांना फायदे असे आहेत की पहिले त्यांना त्यांची डवरणी करण्यासाठी हरभऱ्याचा विचार जर केला तर 10,500 ते 11,000 रुपये लागायचे. आता ते 4,000 मध्ये डवरणी करू शकतात. आणि सोयाबीनचा विचार केला त्यांना 14,000 ते 15,000 रुपये खर्च यायचा, तर ते आता 5,000 ते 6,000 मध्ये करू शकतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची बचत त्यांची या यंत्राच्या माध्यमातून, या जुगाडाच्या माध्यमातून झालेली आहे. तर त्यांच्याकडनं आपण हे संपूर्ण जाणून घेणार आहोत. तुमच्या चर्चेमध्ये स्वागत. नमस्कार. तर सर्वप्रथम मला हे सांगा, ही आयडिया तुम्हाला कशी सुचली? ही अशी आयडिया की मला सुरुवातीला म्हणजे मजुराचं आणि डवरने आपल्या बैल नसल्यामुळे कसं डवराची अडचण यायची, त्याच्यामुळे मनात अशी कल्पना आली की आपण जर का याच डवरे जर का आपण अशी एक साधी फ्रेम तयार करून त्याला जर का नटबोल्ट लावून हे जर का डवरे तयार केले तर ते त्याच्यानुसार ती कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि मी ते तसं हे केलं, राबवलं. कसं बनवलं तुम्ही हे नेमकं ते सांगा. हे आपण एक फ्रेम बनवून घेतली पहिले मिस्त्रीच्या हातानं, म्हणजे मी त्याला जसं सांगितलं त्यानं ते मला तशी फ्रेम बनवून दिली वेल्डिंग वर्कवर का? वेल्डिंग वर्कवाल्याकडून. आणि त्याच्यानंतर आपले जे डवरे चालायचे बैलावरचे त्यातले आपण ते त्याची दांडी आणि जे रुमणं होतं तेवढं फक्त ते कॅन्सल करून त्याला नटबोल्ट लावून ते हे करून पाहिलं. तर पहिल्या वर्षी मला ते असं आलं की ते थोडंसं लाईट वेट असल्यामुळे त्याची पट्टी गिट्टे ते वाकायचे. त्यानंतर मी त्याला ते परत अजून थोडंसं हेवी पट्टा घेऊन त्याचं ते बनवलं तसं, आणि त्याच्याकडून ते बनवून घेऊन त्याला परत ते त्या हिशोबानं ते तसं ढाच्यामध्ये फिट केलं. त्याच्यानंतर ते सक्सेस झालं आज कार्यक्रम. तुम्हाला हे सर्व करायला किती वर्ष लागली? हे आता माझं 10 वर्षापासून मी काम करतो. तर सुरुवातीला मला पहिले 1-2 वर्ष थोडंसं ते ॲडजस्टमेंट करायला थोडंसं तासात जायचं, काही मागं पुढं व्हायचं. तर ते सर्व करता करता मला ते त्यात 2 वर्ष गेले पहिले सुरुवातीला बेजाऱ्या होण्यात. नंतर मग आता सक्सेस झालं तेव्हापासून. कधी सक्सेस झालं? हे 14 मध्ये समजा. 2014 पासून करताय? आणि 13 पासूनच करतो मी. फक्त 13 मध्ये माझे मी ते शावल टाईप फन लावले होते. ते शावलचं माझं थोडंसं व्यवस्थित वाटलं नाही, त्याच्यामुळे मग तेव्हापासून ते डवऱ्याच डोक्यात धरलं आणि पंजी सारखे. हां, पंजी सारखे. बरं, याला बनवायला किती खर्च लागला? बनवायला त्यावेळेस ते काय समजा 8,000 रुपये खर्च आला असेल. 8,000 रुपये मागचं? हो. बरं, पूर्ण खर्च सांगा. पूर्ण त्याचं समजा 8,000 मी ते फ्रेम आणि ते पहिले शावल बनवलं होते. नंतर मग ते समजा पट्ट्याचे डवरे गिवरे बनवून ते समजा 2,000-2,500 रुपये बस तेवढं ते काम झालं होतं. 8,000? 8,000 आणि 2,000 पकडा एक्स्ट्रा. पण मग ते टायरचं पण सांगावं लागेल त्याच्यामध्ये. टायरची मला समजा 30-32 हजार तिथं MP म्हणून बोलवले होते मी. ते तर डायरेक्ट इथं डोअर डिलिव्हरीसाठी मला ते 32,000 रुपये खर्च आला होता त्याचा. टायर आपले मोठे टायर चालत नाहीत? नाही, मोठे याच्यात लहान सह्यामध्ये आणि डवरणीच्या कामासाठी काही अंतर्मशागतीसाठी मोठे टायर चालत नाहीत त्याच्यात. बरं, आता त्या टायरासकट आणि त्या पूर्ण याच्यासोबत जर बाजारामध्ये जर याची किंमत ठेवायची झाली तर केवढ्यात मिळेल हे? आता आपल्याकडे पण याचे टायर आता समजा आपल्या भागामध्ये जर का आपण एखाद्या शोरूममध्ये गेलो त्याला जर का तशी ऑर्डर दिली तर ते पण आपल्याला ते बोलून देऊ शकतात. 8-3-32 म्हणून या टायरची साईज आहे. ते जर का आपण त्याला सांगितलं तशी जर का ऑर्डर दिली ती आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतात. परत ती साईज सांगा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी. आपली या टायरची साईज 8-3-32 म्हणून साईज येते. हां, त्याच्यामध्ये MRF पण भेटू शकतात, अपोलो पण भेटू शकतात. 8-3-32 म्हणजे या टायराची रुंदी जी किती इंच येते? हे म्हणजे 8 इंच रुंदीला येते आणि त्याची डिकची जी साईज आहे ती समजा 8-3-32 म्हणून येते ती. बरं, मग आता तुम्ही जो हा मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर वापरताय तर मग हा ट्रॅक्टर ॲडजस्टमेंटचा आहे, त्याचं जे म्हणजे त्या 2 चाकाच्या मधलं अंतर कमी जास्त करता येतं, वाढवता येतं? हा ट्रॅक्टर निवडायचं कारण एकच की आता समजा आपला जर का सवा आपण आता 15 इंच ठेवला का 18 इंच ठेवला आणि त्याचा आणखी जो कमी जास्त करायचा विचार केला तर आपल्या ते समोरच्या चाकाची दडी जी असली ती ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याचा या ट्रॅक्टरचा विचार केलेला आहे. आणि हे एकदम मेंटेनन्स पण याचा कमी आहे आणि ॲव्हरेज डिझेलचं पण चांगलं आहे. ते बाकी ट्रॅक्टर चालणार नाहीत का मग? बाकी पण चालतात पण ते थोडंसं वेटेड होते आणि चालायला काही हरकत नाही. नाही, या मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टरला ॲडजस्टमेंट करता येते पुढच्या याला, पुढच्या चाकांना कमी जास्त करण्यासाठी असते. ते दडी आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते, त्याला नटबोल्ट असल्यामुळे ते जसं म्हटलं तसं आपल्याला वाढवता येते. मग बाकी ट्रॅक्टरला ते करता येणार नाही ना आपल्याला? बाकी ट्रॅक्टरला थोडीशी दडी कशी आखंड म्हणून येते. आता त्याला नवीन मध्ये जर का समजा नटबोल्ट करून जर का ॲडजस्टमेंट येत असेल तर ते आज सध्या काही माहित नाही आपल्याला. बरं, जसा सवा असतो आपला, काही लोकांचा 1.5 फुटाचा असतो 18 इंचाचा, काहीचा 2 फुटाचा असतो, काहीचा 16 इंचाचा असतो. तर मग तशा पद्धतीनं हे जे तुम्ही डवरणी किंवा ते आपलं कोळपणी यंत्र बनवलेलं आहे ते ॲडजस्ट करता येतं का?
हो ॲडजस्ट करता येते, फक्त त्याला थोडंसं डोकं लावावं लागते की ते आता आपण समजा जर का माझं सव्वा आता आधी मी 15 इंचाचा होता, 15 इंचाचा असताना मला त्यात मग 7 फण लावलेले होते मी पेरणीयंत्राला. तर 7 फण असताना मी याला 7 कोळपे डवरे लावले होते. आता हाच सव्वा मी 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षीपासून 18 इंच केलेला आहे. 18 इंच केलं त्यात ते 7 फणाऐवजी माझ्या पेरणीयंत्राला मी 6 फण लावून त्यात आता 6 कोळपे लावलेले आहेत. आणि याच्यात एक म्हणजे पेरता वेळेस फक्त आपल्याला जे आपण बेल्या म्हणतो, सवा म्हणतो, तो असा लहान न होऊ देता थोडासा मोठा ठेवायचा. मग एकात एक गेला तर ते आपले तास निघून जाणार नाही, तर आपलं मोठं जर का असलं तर काहीच हरकत होणार नाही त्यांना. बरोबर. आपण याला कोणकोणत्या पिकामध्ये वापरू शकतो? आपण याला सोयाबीन, हरभरा याच्यामध्ये आंतरमशागत करू शकतो, फवारणी करू शकतो. जर का वळणी असली समजा सोयाबीनच्या टायमात तर फवारणी पण डायरेक्ट करू शकतो. रब्बी आणि खरीप हंगामातले जे पिकं आहेत किंवा जे आपण हरभऱ्यासारखे पेरतो हां. त्याच्यामध्ये गहू, नाही गावामध्ये नाही अजून चालू. गव्हाचा सवा मोठा लागेल मग नाही, गव्हामध्ये गावात हात चालवायचं त्यात काही कोळपायचं कामच नसते ना. नाही. नाही तूर ते आपली सोयाबीन मध्ये तुरीमध्ये असते. आपण ते मोठ्या टायरनं अंतरमशागत करतो जे काय असते ते. हो, आणि हो. फवारणी पण ते समजा त्या मोठ्या टायरवर चालते. बर. म्हणजे खास करून सोयाबीन हरभऱ्यासाठी बस सोयाबीनची आंतरमशागत आणि हरभऱ्याची आंतरमशागत. आणि करडी वगैरे मध्ये घेऊ शकतो. नाही करडी तर अजून आम्ही आता इकडे पेरलीच नाही आमच्या भागामध्ये, त्याच्यामुळे करडीमध्ये तर आम्ही काही ते आणलं नाही. 1 एकर क्षेत्राला किती वेळ लागतो? 1 एकर क्षेत्राला समजा 40-45 मिनिटाचा टाइम लागते समजा अंदाजे. 45 मिनिटात 1 एकर होतंय. हो हो. आणि 1 एकर क्षेत्र कोळपण्यासाठी किती डिझेल लागतंय? मग हेच समजा 2-2.5 लिटर पकडून चला. बरं. याला ऑपरेट करण्यासाठी किती लोक लागतात? ऑपरेट काय समजा आता माझं कसं ड्रायव्हर गिवर नसल्यामुळे मी स्वतःच चालवत असतो आणि एक माणूस मागं असला फक्त की वसन काढायला यायला त्याला की ते चालून जाते काम. मागे जे कचरा गोळा होते ते काढण्यासाठी एक माणूस, हो, वसन काढण्यासाठी समजा. म्हणजे टोटल एक ड्रायव्हर आणि एक माणूस हो, असे हो, 2. हो, बर. आणि जे आपण कोळपणी करत नेतो इकडून तिकडं, हो. ते एका वेळेस ते किती ओळी नेतंय, किती रो नेतंय? एका वेळेस ते समजा आता इकडून आपण 6 लावला असल्यामुळे ते 6 तास घेऊन जाते आणि तिकडून 6 तास घेऊन येते. बरं. तुम्हाला याचे काय काय फायदे, तुम्ही अनुभव घेतला, काय काय फायदे याचे आहेत ते शेतकऱ्यांना सांगा. याचे फायदे म्हणजे आपल्याला कसं कमी माणसामध्ये, कमी मजुरामध्ये समजा कमी खर्चामध्ये आपलं काम होते आणि भरपूर आपल्या टायमाची बचत होते, वेळाची बचत होते, पैशाची बचत होते आणि काम भरपूर होते. याला विशेष काळजी काय घ्यावी लागते ते सांगा. काळजी फक्त एकच घ्यावी लागते की याला पेरणी करता वेळेस मी तुम्हाला जे सांगितलं तसं सवा फक्त आपला लहान न होता जो आहे आपण मोठा धरलेला तोच धरावा लागते. 1.5 फुटाचा ना? हा 1.5 फुटाच्या अंतरानं समाज धरावं लागते. नाही तर आपण जर का ते तास येता वेळेस जाता वेळेस जर का एखाद तास आपले जवळजवळ आले तर मग ते तासामध्ये ते थोडासा प्रॉब्लेम येते. पण मोठ्या प्रमाणात शेतकरी आता छोटा सवा न करता मोठा सवा करतायत. हो मोठा सवा करतात, पण ते पेरणीयंत्र आणणार जे 1.5 ड्रायव्हर असते हा. तो थोडासा त्याला हुशारच लागते की एखाद तास. आता मला सुरुवातीला माझ्या ज्यावेळेस मी पहिल्याच वर्षी चालवलं होतं त्यावेळेस मला माझं हे हेतू नव्हता, पण आणलं मी तर मग ते थोडंसं मला त्याचं ते आणल्यानंतर पेरल्यानंतर मी ते घेतलं होतं. तर त्याच्यात मला थोडंसं ते तसं ते सव्याचं अडचण आली, तर त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षापासून सवा माझा कधी पण मोठा होते पण मी लहान होत नाही. त्यानंतर हे जे टायर आता तुम्ही फक्त कोळपणीसाठीच हा, वापरताय? कोळपणी आणि फवारणी. फवारणी सुद्धा करता येणार? फवारणी सुद्धा वळणी जर का असली सोयाबीनची फवारणी सर्व फवारणी कशी करता? त्याच्यावर मागे ऍडजस्ट करता का नोजल? मग ते डायरेक्ट माझे असे जे आहे पायपाचे बनवलेलं आहे मी ते, त्याला खाली नेप्पल लावलेलं आहे आणि ते मग रस्त्याने येतात असलं कैचीसारखं वरती बांधून घेत असतो. नंतर शेतामध्ये आले की आपलं असं चालवायचं त्याला, चालून जाते ते. अच्छा. हा. ते मागून या डवरणी यंत्रालाच लावायचं ते मागून त्या नाही, पद्धती? डवर नियंत्रण नाही, मग डायरेक्ट ती टाकीच वरती ठेवत असतो. टाकी. आणि ते नोजल कुठं लावत असतं मग? त्याला अँगल आहेत का वेगळे? हा, त्याला मागून ते आपले हे जे आपण तुरी फवारण्यासाठी लावतो का नाही, हा हा. ते काढून ठेवायचे छोटे, त्याला ते मोठे फिट करून घ्यायचे. बर. हं. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अनेक प्रेक्षकांच्या मनात आहे हं. की आपण जेव्हा धुऱ्यावर जातो हो. किंवा जिथं आपलं शेत संपतं आपल्याला हो. वळवायचंय, हो. ट्रॅक्टर फिरवायचंय, हो. मग त्यावेळेस जे टायराखाली सोयाबीन असेल, हरभरा असेल, हो. ते येतंय, तर मग त्याचं कसं, त्याबद्दल ते सांगा. आपल्याला, पूर्ण शेत होईपर्यंत आपल्याला ते चकुऱ्या दिसतात, पण ज्यावेळेस आपलं पूर्ण शेत होते आणि आपण त्याचे ज्यावेळेस शेवटी 8 तास जे म्हणतो आपण, ते 8 तास मारतो, त्याच्यानंतर ते 8 तास जर का मारलं आणि 2 दिवसांनी जर का तुम्ही येऊन पाहिलं, ते तुम्हाला चाकं बिकं काहीच दिसणार नाही. डायरेक्ट आता आपलं शेत एक तुम्ही व्हिडिओमध्ये घेतलं पण असेल, ते आपण आधी 1 दिवस अगोदर डवरलेलं आहे, तर ते तुम्ही पाहून घ्यायचं किंवा स्वतः येऊन बी जरी पाहून घेतलं तरी काय हरकत नाही. तुमची आर्थिक बचत कशी झाली, पैशांची, वेळेची, त्याबद्दल सांगा. आर्थिक बचत म्हणजे आता आपल्याला जर का समजा आता आपण हे माग असे खाली डवरे न लावता जर का आता काय काय लोक त्याच्यावरती समजा दांडी वगैरे टाकून त्याला माग समजा 6 डवरे कोळपे बांधतात, ते कोळपे चालवतात, त्याला समजा 6-7 मजूर लागते. 6-7 मजूर म्हणल्यावर आता समजा 7 माणसाची जर का आपण खर्च जर का काढा तर 7-2100 रुपये आपल्याला एका दिवसाला लागायला लागले खर्च. तर ते आपले ते माणसं न लावता आपण ते डायरेक्ट फ्रेमलेच डवरे ॲडजस्ट फिट केल्यामुळे त्याचं आपल्याला माणसं 7 लागायचं कामच नाही. ही आपली त्याच्यात बचत झाली आणि काम आपलं चालू राहते. बरोबर आहे. आणि मग तसे तुम्हाला किती पैसे लागत होते? तसे आपल्याला समजा आता 20 एकर जर का क्षेत्र मला डवरायचं म्हणलं तर 700 रुपये एकराच्या हिशोबानं 7 दुनी 14,000 रुपये मला लागत होते.
आता किती लागतात डिझेल वगैरे, ट्रॅक्टरचं मेंटेनन्स, तुमच्या सोबतचा लेबर, तुम्ही तुमचा रोज असं सगळं पकडून आता किती लागतात? आता समजा आता तसा जर का विचार केला तर मला फक्त आता डिझेल आणि एक माणसाचा खर्च लागणार आहे. बरोबर, तुम्ही स्वतःच आहे. हां, मी तर स्वतः चालू, कारण याच्यात जर का आपण दुसऱ्या माणसाला जर का चालवायचं म्हणलं तर तो थोडंसं कसं त्याला अनुभव नसल्यामुळे तो थोडंसं नुकसानचं प्रमाण वाढणार आणि त्याला ट्रेन होस्तोवर ते बरंच नुकसानदायक वाटणार. त्याच्यामुळे मी स्वतः हे चालवत असतो. बरोबर. तर अशा पद्धतीनं निलेश निकम साहेबांनी आपल्याला संपूर्ण या जुगाडाची माहिती दिलेली, ते कसं केलं, त्यांना काय फायदे झालेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला जरी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांचा मोबाईल नंबर देतोय, तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तुमचं आर्थिक नुकसान वाचू शकता, वेळ वाचू शकता आणि शेतीमधलं आपण यांत्रिकीकरण वाढू शकतो आणि आपल्या पिकाचं उत्पादन वाढू शकतो. म्हणजे आपण ॲग्रिकल्चरच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, मिनिमम एरियामध्ये मॅक्झिमम प्रोडक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल, कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यायचं असेल, तर आपल्याला अशा पद्धतीनं जगानुसार चालावं लागेल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फॉलो करा. त्याचबरोबर आपल्या डेली व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसते, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपला पब्लिक ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर परत एकदा विनंती करतो, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की या माध्यमातून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.